नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत की गहू लागवडीचा उत्पादन खर्च किती येते आणि किती आपल्याला उत्पन्न मिळते ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. चला तर सुरुवातीपासून आपण बघूया. गहू लागवड खर्च व उत्पादन किती, आपल्याला एकरी उत्पादन किती येते ते यातून समजून घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला शेतजमिनीची तयारी करावी लागते. त्याकरता कल्टिवेटर आणि सोबतच पेरणी यंत्र जे आहे ते दोघं मिळून आपण रेट लावून घेतले आहेत. ₹1600 प्लस ₹1500 म्हणजे टोटल ₹3100 हे आपले जमीन तयारी आणि पेरणीचे झाले. नंतर बियाणे जर घरचे असेल तर ते 60 केजी एकरी घ्यावं लागते आणि जर सीड्सचा गहू असेल तर ते 40 केजी एकरी घ्यावं लागते. तर घरच्या असेल तर त्याचं रेट मार्केट रेटनुसार ₹2700 प्रमाणे ₹1620 होतात आणि सीड्सचा गहू जर असेल तर ते 40 केजी ₹2000 पर्यंत आपल्याला मिळून जाते. ते आपण सगळे टोटल समोर बघणारच आहोत. तोपर्यंत आपण बाकीच्या सुरुवातीपासूनचे खर्च बघत आहोत. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला खत. तर एका एकरसाठी लागणारं खत वेगवेगळ्या म्हणजे लोकांच्या आवडीनुसार वेगवेगळं ते यूज करत असतात. पण आपण एक नॉमिनल बघणार आहोत. तर युरिया पहिल्यांदा जे आपण यूज करत आहोत एकरी 2 बॅग आणि दुसऱ्या डोजला आपण ते यूज करत आहोत एकरी 2 बॅग, अशी टोटल 4 बॅग. त्यानंतर पेरणीसाठी आपल्याला DAP लागते, ती 1 बॅग पकडून चालूया. तर एका बॅगचे ₹1350. त्याच्यासोबत झिंक सल्फेट, चिलेटेड झिंक 1 केजी ते ₹600 ला. तर युरियाचे आपले पैसे होतात 1200, DAP ₹1350 आणि झिंक ₹600. टोटल होतात ₹3150. त्याच्यानंतरचे जे पॉईंट आहे ते आहे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन आपल्याला 2 प्रकारे करतात आहे. एक म्हणजे कालव्याचे पाणी, त्याची आपण प्राईस पकडून चालूया की ₹1200 आणि मोटर असेल तर वीज बिल ₹2000 नॉमिनल पकडून चालूया. तर आपण पाणी व्यवस्थापनच्या एक मधातला पॉईंट पकडून ₹1500 पकडू. नंतर आपलं आहे औषध. तर औषधमध्ये आपल्याला पहिल्यांदा जर यूज करत आहोत तर 19-19 वॉटर सोल्युबल खत हे 1 केजी प्रति एकरप्रमाणे ते ₹250 आणि सेकंड स्प्रेला आपण 0.34 वॉटर सोल्युबल खत हे एकरीच आहे, ते ₹250 आणि त्याच्यासोबत बोरॉन ते 38 ते ₹40 याप्रमाणे पडेल. त्याच्यासोबत बुरशीनाशक ₹200 प्रति एकरी आणि कीटकनाशक ₹160 प्रति एकरी. हे झाले आपले ₹648. 648 प्लस ₹250. 648 हे सेकंड डोसचे आपल्या स्प्रेच्या आणि ₹250 हे आपलं 19-19 असे टोटल ₹898 होतात. आपण इथे जेव्हा बियाणे घेतो त्याला सीड ट्रीटमेंट पण करू शकतो. ते पैसे मी जोडले नाही आहे, पण ते आपण मानून चालूया, करता येते. तर आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे लेबर खर्च. लेबर खर्च ₹1000. त्यात गहू फोकणे, खत देणे आणि फवारणी. गहू फोकणे म्हणजे काय, तर आमचा जो एरिया आहे विदर्भाचा, रामटेक तहसीलला आम्ही गहू म्हणजे हा उभ्या धानामध्येच फोकून देतो. त्यासाठी गहू फोकणे असं मी म्हटलं आहे. तर ते खर्च ₹1000 आणि नंतर येते नेक्स्ट पॉईंट आपलं कापणी. कापणी हे हार्वेस्टर आमच्याकडे ₹1200 ₹1300 एकरी राहते, पण मी ₹1200 घेतले आहे. त्यानंतर आपल्याला जर आपलं गहू पीक आहे ते मार्केटमध्ये नेऊन विकायचे असेल तर वाहतूक खर्च ₹2000 पकडून चालू आहे आणि सोबतच इतर खर्च जसं की
गहू एका जागी जमा करणे म्हणजे आपल्या शेतामध्ये गहू एका ठिकाणी गोळा करणे, याचं वगैरे पकडून इतर खर्च आपण इथे जोडलेला आहे. तर हे सगळे पॉईंट आपण एकत्रित करून आता टोटल बघूया. तर शेत तयारीसाठी 3,100 रुपये, बियाणे सीडच्या पकडून चालूया 2,000 रुपये, खत 3,150 रुपये, पाणी 1,500 रुपये, औषध 898 रुपये, कामगार म्हणजे आपले लेबर खर्च 1,000 रुपये, कापणी हार्वेस्टिंगचे जे आहे ते 1,200 रुपये, वाहतूकचे पकडून घेतले आपण 2,000 रुपये आणि इतर खर्च 1,000 रुपये पकडून चालू आहे. टोटल आपलं खर्च जे येत आहे ते 15,848 रुपये खर्च आला आहे. तर आपण एकरी उत्पादन अंदाजे 15 क्विंटल पकडून चालूया. तर मार्केट रेट 2,200 रुपयेप्रमाणे. मार्केट रेट आपल्या हातात नसतात, ते कमी जास्त होत राहते, पण साधारण आपण एक 2,200 रुपये भाव पकडून चालूया. तर 15 क्विंटलचे 2,200 रुपयेप्रमाणे 33,000 रुपये होतात. त्यातून आपण खर्च 15,800 रुपये 15,848 रुपये हे कमी करून घेतले, तर आपल्याला शिल्लक 17,152 रुपये एकरी शिल्लक राहतात. तर हे जर आपल्या मालकीची जागा असेल तर आपल्याला एकरी अंदाजेनुसार एकरी आपण काढल्या तर 17,152 रुपये एकरी आपल्याला शिल्लक राहतात. जर तीच जागा आपण भाडेतत्वावर घेतली असेल, तर मी माझ्या एरियानुसार सांगत आहे, भाडेतत्वावर घेतली असेल तर 12,000 रुपये 6 महिन्याची आमचं इकडे रेंट आहे. तर 12,000 रुपये ते म्हणजे 17,152 रुपये एकरी. त्यातून आपण 12,000 रुपये मायनस केले तर आपल्याला शिल्लक 5,152 रुपये, फक्त आणि फक्त 5,152 रुपये आपल्याला गहू पिकातून एकरी पैसे मिळत आहे. जेव्हा आपल्याला 15 क्विंटल गहू एकरी होईल तेव्हा. आता सोबत माझा एरियामध्ये जे आम्ही फोकवा विधी करतो त्यानुसार आपल्याला किती शिल्लक राहते पैसे ते आपण बघून घेऊया. तर गहू फोकणे म्हणजे आपण जे गहू म्हणजे जमीन तयारी आणि सीड ड्रिल पेरणी यंत्र याचे जे खर्च लावलं होतं 3,100 रुपये ते आमच्या इथे सरळ वाचून जातात. 200 रुपयामध्ये 1 एकर आमचा गहू फोकून होऊन जाते. नंतर बियाणे जे आपण सीडचे पकडून चालूया ते 2,000 रुपये, खतचे 3,150 रुपये म्हणजे जशी ते तशीच राहणार बाकीचे, आणि पाणी व्यवस्थापन 1,500 रुपये पकडून चालूया. औषध 898 रुपये, लेबर खर्च 1,000 रुपये, हार्वेस्टिंग कापणीसाठी 1,200 रुपये, वाहतूक 2,000 रुपये, इतर खर्च 1,000 रुपये म्हणजे आपला 12,148 रुपये हा फोकवा विधीने येत आहे. आणि इथे आपला खर्च किती आला होता 15,848 रुपये. इथे किती आला आहे 12,148 रुपये. आपल्याला एकरी उत्पन्न किती झाला तर 15 क्विंटल. याला पण आपण भाव 2,200 रुपये पकडून चालू आहे. तर 33,000 रुपये याचे होतात खर्च. यातून वजा करूया 12,148 रुपये, आपल्याला 20,852 रुपये शिल्लक राहतात. आणि इथे जर आपण भाडेतत्वावर जागा घेतली असेल तर 6 महिन्याचे 12,000 रुपये ते होतात. आता 20,000 जे आपलं उत्पन्न मिळणार होतं त्यातून जर आपण भाडेतत्वावर जागा घेतली ते वजा करून घेऊया. तर 12,000 रुपये वजा केले त्यानंतर आपल्याला 8,852 रुपये एकरी शिल्लक राहत आहे. आता तुम्हीच विचार करा, आपल्याला एकरी फक्त आणि फक्त 8,852 रुपये शिल्लक राहत आहे. सोबत जर भुसा आपण विकला तर 2,000 रुपये जास्तीचे पकडून चला, तरी 10 ते 11,000 रुपये फक्त आपल्याला एकरी उत्पन्न मिळत आहे, तेही फोकवा विधीने, मी सांगितले त्या विधीने. आणि इकडे जर आपण सीड्रिलने जी पेरणी केली होतं म्हणजे पेरणी वाला जो गहू आहे आपला तो 5,152 रुपयाला होत आहे. विचार करा तुम्हीच की आपल्याला गहू पीक हे उत्पन्नाच्या दिशेने परवडतं आहे की नाही परवडत. जर उत्पन्न आपलं 15 क्विंटलपेक्षा प्लस होत असेल तर ते आपलं प्रॉफिट राहणार आहे. आता
ह्यामध्ये निसर्गाची पण साथ हवी आहे. आपण आपली जी मेहनत आहे ती तर केलीच आहे, पण निसर्गाची साथ असेल तरच आपल्याला हे उत्पन्न मिळणार आहे. 15 क्विंटल प्लस पण काही लोकं घेतात. एम-पीला तर 28 क्विंटल, 30 क्विंटल होतात. पंजाबच्या तर काही प्रश्नच नाही आहे, त्यांना तर गहू होतच राहते. पण आपण महाराष्ट्रातले आहोत. आपल्याला माझ्या एरियानुसार तर 15 क्विंटल भरपूर झालं. याच्या प्लस झालं ते तर मग खूपच आपली लॉटरीच लागून गेली आहे. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारं उत्पन्न हा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणारच आहे. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत नमस्कार.